मोठी मूर्ती बघू शकता मित्रांनो. पिण्याच्या पाण्यासाठी कदाचित हे बनवलेलं असावं. तर हे पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे. आपण जे वूडमध्ये काम करतो असं वाटतं की तेच काम आहे, पण हे ॲक्च्युअल दगडामध्ये कोरलेलं आहे. पण मग हे मेन केंद्र असू शकतं ध्यान साधनेचं, कारण इथे आपल्याला बुद्धांची मोठी मूर्ती बघायला मिळते. त्यावेळेस पाणी साचवण्यासाठी इथे एवढे मोठे मोठे तळे केलेले. बाहेर बघा किती उजेड आहे मित्रांनो. बाहेरच्या लाईनमध्ये येऊ नये असं स्ट्रक्चर केलेलं आहे प्रत्येक लेणीचं. पूर्ण भिंतींमध्ये कोरलेलं आहे. इकडे बघा, या साईडला बघा, या साईडला बघा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एक्सप्लोर करायला आलो आहे त्रिरश्मी बुद्ध लेणी. 2000 वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या लेण्यांना आपण एक्सप्लोर करणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आता इथे मी एंट्रन्सला उभा आहे. एंट्रन्सवरनं आपल्याला डायरेक्ट वरती जायचं आहे. जवळजवळ 200 ते 300 पायऱ्या आहे. अर्धा पाऊण तास आपल्याला वरती जायला लागेल. तर आता मी इथे एंट्रन्सला उभा आहे, तर तुम्ही इकडनं येऊ शकता. तिकडनं यायचा रस्ता, तर इथनं आपण डायरेक्ट वरती जाऊया. आता ह्या पायऱ्या आपल्याला जायला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागेल. तर जाऊया आपण वरतीच. कसं यायचं हे पूर्ण सांगणार आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की थांबा. तर मित्रांनो, आपण वरती जात असताना आहे ना, हे बघा, हे असे तुम्हाला बोर्ड दिसतं बघायला. तुम्ही पॉज करून वाचू शकता. प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड दिलेले. तर जाऊया आता आपण वरती. इथं बोर्ड वगैरे दिलेले असे जागी जागी तुम्हाला बघायला मिळतं बोर्ड. तिकीट जर ऑनलाईन केलं तर ऑनलाईनचे 20 रुपये आणि कॅश केले तर कॅशचे 25 रुपये असं आहे. तर आम्ही ऑनलाईन पे करून 40 रुपयाचे 2 तिकीट काढले. तर आता जात असताना खालून तुम्हाला हे बघा, तुम्हाला खाली दाखवतो. खाली ते जे दिसतं हे बुद्ध विहार आहे इथे. तर मग इथे पण जाऊया आपण. आता इथं वरती आलो, पहिले वरती येऊन मग आपण खाली जाऊया. आता आपण लेणी 1 नंबरपासून बघणार आहे, तर तुम्हाला दाखवतो मी एक. तर मित्रांनो, आलो इथं 1 नंबरची दिसते आपल्याला तिथं. 1 नंबरची ही पूर्ण लेणीमध्ये आलो आहे. बघू आपण मध्ये. तर तुम्हाला सगळ्यात पहिले दाखवतो बाहेरची साईड तुम्हाला कशी अशी बघायला मिळते बघा. बघू शकता अशी बाहेरची साईड आहे. तर मध्ये जाऊया, मधून तुम्हाला दाखवतो. मध्ये आल्यानंतर बघा मित्रांनो, तर तुम्हाला अशी बघायला ही पहिली लेणी तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो इथं. तर एवढं असं आहे लेणीमध्ये पूर्ण. ही पद्धती कोणी टाकलं आहे. तुम्ही एवढ्या भारी प्लेसेसवर येता आणि घाण करताय तुम्ही. एवढे चांगले डस्टबिन वगैरे दिलेले, प्रत्येक ठिकाणी डस्टबिन दिलेले. हे बघा, ही दुसरी मित्रांनो. हे बुद्धांचं दिसतं आपल्याला. हे कोरीव काम केलेलं आहे. तर त्या काळामध्ये तुम्ही विचार करू शकता की हे काम कसं केलं असेल, त्यांची कला किती भारी असेल त्यावेळेसची. आजपर्यंत हे अशीच आहे. तर मित्रांनो, आता दुसऱ्या लेणीच्या बाहेर आलो आहे मी. तर हे बघू शकता, हे तळं. म्हणजे त्यांनी त्यावेळेस असं पाण्याचा सुद्धा विचार केला की असं सुद्धा स्ट्रक्चर केलं आहे की जेणेकरून हे तळं बनवलेलं आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी कदाचित हे बनवलेलं असावं. तर हे पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे इथे. म्हणजे डायरेक्ट पावसाचं पाणी येऊन डायरेक्ट इथं साचलं पाहिजे अशा हेतूने सुद्धा इथे तळं बनवलेलं आहे. तुम्ही तेव्हा त्यांची इंजिनिअरिंग बघू शकता की म्हणजे तेव्हा त्यांचं डोकं कसं असेल. हे बघा, एवढे मोठे तळं. आता हे तळं आपल्याला इथं दिसलं. अजून पुढे जाऊ. हे बघा, पुढे पण दिसत आहे. हे बघा, हे इथे पण दिसत आहे. हे जाळी वगैरे टाकलेली. हे एवढं मोठं तळं आहे. म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर बघा किती सुंदर केलेलं आहे. त्यावेळेस पाणी साचवण्यासाठी इथे एवढे मोठे मोठे तळे केलेले. मित्रांनो, ह्या लेणींना त्रिरश्मी बुद्ध लेणी असं म्हटलं जातात. काही लोक पांडवलेणी बोलतात, पण मग पांडवलेणी ही लोककथेनुसार चालत आलेला शब्द आहे. पांडवांचा आणि या लेणीसोबत काही संबंध नाही. याला त्रिरश्मी बुद्ध लेणीच म्हणतात. तर आता ही तिसरी लेणी तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे बघा, ही तिसरी आहे.
तर आता इथे चप्पल बूट काढण्यासाठी सांगितलेलं आहे, तर आपण चप्पल बूट काढूया आणि जाऊया. एकदा बाहेर दाखव, बाहेरचा पूर्ण नजारा दाखव. बाहेर बघा किती उजेड आहे मित्रांनो, बाहेर इतका उजेड आहे. आणि मध्ये या ही पूर्ण तिसरी लेणी आहे आणि तिसऱ्या लेणीच्या एंट्रन्सला आपल्याला एका द्वारपालचं चित्र बघायला मिळतं. इथं एक रूम बघायला मिळते. मध्ये आल्यानंतर तुम्हाला पूर्ण अंधार दिसेल, पण हे बघा दिसतंय का? हा, हे बघा इथं बसण्यासाठी पूर्ण केलंय. बाहेर किती उजेड आहे आणि मध्ये तुम्ही बघू शकता हे पूर्ण ध्यान साधण्यासाठी हे असे रूम बनवलेले असतील कदाचित. तर आता आपण तिकडनं मध्ये जाऊया. मध्ये या 3 नंबरच्या गेटला एंट्रन्सला इथं तर द्वारपाल दिसतोच आपल्याला, पण एंट्रन्सला असे छोटे 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 चित्र केलेले बघा, कोरलेले पूर्ण प्रॉपर. हे वरपर्यंत अशीच आहे बघा, तुम्ही वरपर्यंत बघू शकता. हे पूर्ण कमाल याला अशी बनवलेली आहे, पूर्ण अशा पद्धतीने केलेलं आहे. आता आपण मध्ये जाऊया. मध्ये आल्यानंतर मित्रांनो बघू शकता खूप मोठा हॉल बघायला मिळतो आपल्याला. आणि इथे बघा खूप सारे रूम आहे आणि रूममध्ये खूप अंधार दिसतोय, खूप अंधार आहे रूममध्ये. तुम्हाला बाहेर दाखवलं मी किती उजेड आहे, पण आता मध्ये तुम्ही बघू शकता उजेड काहीच येत नाही, थोडाफार उजेड येत आहे. आणि हे स्ट्रक्चर असंच बनवलं आहे. काही लेण्यांमध्ये तुम्हाला असंच बघायला मिळेल. मध्ये बघा इथं मध्ये सेम प्रत्येक ठिकाणी असेच रूम बनवलेले आहे, असेच रूम बनवलेले मध्ये हे तुम्ही बघू शकता. हॉलच्या सेंटरमध्ये स्तूपा बघायला मिळतो मित्रांनो. इथं तुम्ही नक्षीकाम बघू शकता मित्रांनो. आपण जे वूडमध्ये काम करतो असं वाटतं की तेच काम आहे, पण हे ॲक्च्युअल दगडामध्ये कोरलेलं आहे. म्हणजे तेव्हा त्यांची डिझाईन बघा किती सुंदर होती, किती म्हणजे छंदी हातोडीनेच करत असतील तेव्हाचं काही आपल्याला माहिती नाही, पण दगडामध्ये किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे त्यांनी. तर आता ही चौथी मित्रांनो, इथं त्यांच्या या पिलरच्या वरती पण तुम्ही चित्र बघू शकता, पूर्ण चित्र काढलेले. आता आपण चौथीच्या लेणीच्या मध्ये जाऊया. साईडला तुम्ही इथे बघू शकता असे कोरलेले आहेत. मध्ये आल्यानंतर आणि तुम्हाला रूम बघायला मिळतो, याच्यामध्ये काही दिसत नाही मला. इथं तुम्ही चित्र बघू शकता, हे चित्र काढलेलं आहे. चित्र बघा पूर्ण हे चित्र काढलेलं आहे. तर याचं प्रॉपर लोकेशन असं आहे मित्रांनो. हा जो दिसतोय हा तुम्हाला मुंबई आग्रा हायवे आहे. तर तुम्हाला नाशिकमधनं पाथर्डी फाट्यावर यावं लागेल. पाथर्डी फाट्यावरनं सर्व्हिस रोडनी 2 ते 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर तुम्हाला पांडवलेणी, बुद्ध विहार अशी कमान बघायला मिळते. आणि त्याचा पुढचा स्टॉप म्हटलं तर गरवारे पॉईंट आहे. गरवारे पॉईंटच्या थोडंसं मागे आल्यानंतर तुम्हाला अशी काही कमान बघायला मिळते. आणि इथनं तुम्हाला त्रिरश्मी बुद्ध लेणीवर जाण्यासाठी तुम्हाला या कमानीतून सरळ सरळ पुढे यायचं आहे. पुढं आल्यानंतर तुम्हाला राईट मारून सरळ पुढे जायचं आहे. सरळ पुढे आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट त्रिरश्मी बुद्ध लेणीला वरती जाण्याचा मार्ग दिसणार आहे. ही 5वी आहे मित्रांनो, बघा ही 5वी आहे. इथं तर आकडा म्हणजे त्यांनी आकडाने टाकलेला ही 5 नंबर आहे, पण इथं काहीच नाही, तुम्ही बघू शकता इथे. आता ही डायरेक्ट 6 नंबर दिसते आपल्याला. 6 नंबरच्या मध्ये पण वरती सिंपल डिझाईन दिसते आपल्याला. आणि इथं नॉर्मल आहे, फक्त इथं बनवलेले बसण्यासाठी. आणि ही पूर्ण उजेडामध्ये दिसते. तर आता पुढच्या लेणीकडे जाऊया आपण. 6 ही बघा ही 7 नंबर आहे. 7 नंबर तर इथून वरती जाण्यासाठी इथे बसत असं ध्यान साधण्यासाठी. तर काय एवढं हे नाही. ही किती 7 आहे बघा. 8 नंबर. 8 नंबरमध्ये तेव्हा इथं खाली तुम्हाला तळं बघायला मिळतं. आणि तळं आहे.
हा छोटासा रूम दिसतोय, इथं काय कोरीव काम वगैरे नाही केलेलं आहे. ही 9 नंबरची लेणी आहे मित्रांनो. आता या लेणीमध्ये जाऊया 9 नंबरच्या. इथं तुम्हाला रूमच बघायला मिळतं अशा प्रकारे. हे बघा इथं तळं बघायला मिळतं, पाणी वगैरे साचवलेलं आहे. ही 10 नंबरची लेणी आहे मित्रांनो. आता ही लेणी नंबर 10 आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. इथं पण सेम त्याच्यासारखेच रूम वगैरे बनवलेले ज्या तिकडच्या लेण्यामध्ये होतं. तर हे असे रूम आहे. इथं हे इथं स्तूप होतं, इथं तुम्ही बघू शकता. इथं बघू शकता तुम्ही. आता मित्रांनो ही 11 नंबरची लेणी आहे. तर मग इथं पण तुम्ही बघू शकता, हे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. ही 11 नंबरची लेणी आहे. आणि इथे मध्ये पण असेच त्या टाईपचेच रूम बनवलेले. तर ही 12 नंबरची लेणी आहे, ही एवढीच आहे 12 नंबरची लेणी. पुढची लेणी गेल्यानंतर ही पण 12 नंबरचीच दिसत आहे लेणी. ही पूर्ण एकच दिसते 12 नंबर. आणि ही 13 नंबर आहे, हे पूर्ण असेच बनवलेले आहे. ही 13 नंबर, ही 14 नंबर, 14 नंबर पूर्ण त्याच टाईप, म्हणजे प्रत्येकाचे ध्यान साधण्यासाठीच बनवलेले असतील त्याचे त्यावेळेसचे बौद्ध भिक्षुकांना. आणि हे बघा हे पाण्याचं डायरेक्ट इथून येतं, हे पाण्याचं तळं इथे पण सेम, म्हणजे पाऊस आला का पावसावरनं डोंगरावरनं सरळ पाणी इथे, असं त्यावेळेसचं होतं. आता ही वरची डायरेक्ट बंद केलेली आहे, इथनं रस्ताच बंद केलेला आहे. वरती काय माहीत नाही. 16 नंबरची लेणी ती वरची बंद आहे ती लेणी. इथे खाली 15 नंबरचे दिसत आहे तुम्हाला. हे पूर्ण बुद्ध दिसत आहे तिथं. आजूबाजूला तुम्ही बघू शकता, इथं बुद्ध आहे, इथं बुद्ध आहे, वरती पण आहे. 17 नंबरची लेणी मित्रांनो मध्ये पूर्ण बघू शकता. आणि प्रत्येक लेणीमध्ये मित्रांनो, प्रत्येक लेणीमध्ये मध्ये खूप थंड वाटतंय. बाहेर गरम होत आहे, पण लेणीमध्ये आल्यावर या स्ट्रक्चरमुळे एकदम थंड वाटतंय. तर इथं पण बघू शकता, इथं पिलर आहे, या पिलरवर तुम्ही चित्र बघू शकता. हे चित्र दाखव, हे बघा तुटलेले आता हत्तीचं, हे इथं हत्तीचं तोंड आहे, हे तुटलेलं आहे. 18 नंबर आहे मित्रांनो, ही लेणी नंबर 18 आहे. तर मित्रांनो हे बघा स्तूप बघू शकता तुम्ही, हे पूर्ण पिलर आहे, हा स्तूप बनवलेला आहे. हे स्ट्रक्चर वगैरे बघा तुम्ही, हे बघा पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे, छन्नी हातोडीनेच बनवलेले आहे त्या काळी. हा स्तूप पूर्ण तुम्ही बघू शकता. बुद्धांची खूप मोठी मूर्ती आहे मित्रांनो, इथं साईडला पण आहे. हे बघा मित्रांनो खूप मोठी. खूप मोठी मूर्ती बघू शकता मित्रांनो. ही लेणी नंबर 20 आहे. खूप शांत वाटते, खूप शांत. बघा मित्रांनो खूप मोठी इथं मूर्ती आहे. इथं मध्ये पण लेणी आहे, मध्ये गुहा आहे. इकडे पण सेम तसंच आहे, हे बघू शकता. आणि हा खूप मोठा हॉल आहे इथे, तुम्ही बघू शकता खूप मोठा हॉल आहे. बाजूला पण होता, पण मग हे मेन केंद्र असू शकतं ध्यान साधनेचं. कारण इथे आपल्याला बुद्धांची मोठी मूर्ती बघायला मिळते.
21 नंबर आहे, तुम्ही बघू शकता इथं नाही आहे काही. आणि जाऊया पुढे आपण. ही 22 नंबर आहे. ही इथं बघू शकता, इथंच छोटीशी आहे लेणी. आणि पुढे गेल्यानंतर पुढे जाऊया. आणि मित्रांनो, इथनं तुम्हाला पूर्ण नाशिकचा व्ह्यू बघायला मिळतोय. बघा, पूर्ण नाशिक दिसतंय इकडनं. आपण एवढं वरती आहे. या लेण्या पूर्णपणे बौद्ध धर्माशी संबंधित आहे. येथे भिक्षुकांनी ध्यान, शिक्षण आणि निवासासाठी वापर केला होता. मित्रांनो, या लेण्यांचा संबंध सातवाहन काळात जोडला जातो. थोडं पुढं आल्यानंतर इथं पूर्ण मोठी जाळी लावलेली, कदाचित इथं पण पाण्याचं तळं असू शकतं. आणि इथे खूप सारा बुद्धांच्या मूर्त्या आहे. बघा मित्रांनो, तिथं 22 नंबर, आपण 20 नंबरपासनं 20 नंबरला खूप मोठी बुद्धांची मूर्ती होती. तिथनं आपण पुढं आल्यानंतर इथे मध्ये बघू शकता बुद्धांची किती मोठी मूर्ती आहे. आणि इथे हे पिलर बघा, मध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही, पूर्ण भिंतींमध्ये कोरलेलं आहे. इकडे बघा, या साईडला बघा, या साईडला बघा मित्रांनो. चलो, आल्यानंतर पण इथं वरती बघू शकता मित्रांनो, बघा खूप साऱ्या मूर्त्या कोरलेल्या आहे, खूप साऱ्या आहे इथे. चलो, ही 23 नंबर आहे. 23 नंबरमध्ये पण तुम्ही बघू शकता, हे असं आहे. पुढे गेल्यानंतर ही पूर्ण 23 नंबर लेणी आहे. लेणीमध्ये 23 नंबर, इथे मध्ये गेल्यानंतर पण खूप साऱ्या, इथं तिकडे आपल्याला जास्त नाही बघायला मिळत. इथं खूप साऱ्या मूर्त्या आहेत. इथे मध्ये इकडे मागच्या साईडलाही तुम्ही बघू शकता. हे बघा 23 इथून मध्ये आल्यानंतर बाहेर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण. हे बघा, इथे पण बघा, हे स्लीपिंग अवस्थेमध्ये बुद्ध आहे. आणि ही शेवटची लेणी आपण बघू शकतो 24 नंबरची आहे. मध्ये गेल्यानंतर हे बघा, पूर्ण बघा 24 लेणी मित्रांनो. साईडला इकडे 24 लेणीमध्येच तुम्ही इथं बघू शकता. अजून इथे वरतीही तुम्हाला बघायला मिळतं. इथं हे पूर्ण इथं वरती बनवलेलं आहे. आणि इकडे तर काहीच नाही. इकडे प्रॉपर यांना नंबर वगैरे दिलेले नाही आहे. ही अशी लेणी तुम्हाला बघायला मिळते. आणि पुढं गेल्यानंतर इथं पुढं तर काहीच नाही आहे. इथे पुढे तर काहीच नाही मित्रांनो. ह्या 24 लेण्या कंप्लीट केलेल्या आहे आपण. आणि मित्रांनो, तुम्ही अशा हिस्टॉरिकल प्लेसेसवर येत असाल तर कृपया करून घाण इथे करू नका. खूप ठिकाणी लेण्या मी फिरत असताना मला खूप लेण्यामध्ये घाण दिसलेलं आहे. कुठे काही भिंतींवर लिहिलेलं दिसलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हे माझ्या मागत असं लिहिलेलं, असं खूप स्टार्टिंगपासून मी बघत आलेलो. तर ह्या गोष्टी प्लीज करू नका. आणि काही ठिकाणी मी सांगूही शकत नाही, असे जे न खाण्याच्या वस्तू त्या तिथे पडलेल्या होत्या. तर प्लीज मी तुम्हाला म्हणतो की अशा हिस्टॉरिकल प्लेसेसवर प्लीज घाण करू नका. हे हिस्टॉरिकल प्लेस आहे. आपल्याला जेवढं जपता येईल आपण तेवढं जपलं पाहिजे.
आणि त्याला तेवढं सांभाळलं पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण लेणीवरनं आलो खाली, आता बुद्ध विहारात चाललो आपण. तर मग एंट्रन्स जो आहे तो इकडनं मध्ये जायचं आपल्याला, इकडनं मध्ये जाऊ. त्रिरश्मी बुद्ध विहार आहे मित्रांनो. आता आपण वरतून आलेलो आहे, वरतून आता आपण जाऊया मध्ये. तर मित्रांनो, आता इथून खाली चाललो आपण. इथं पुढे प्रदर्शन हॉल आहे की तिथे बुद्धांबद्दल माहिती दिलेली आहे, तुम्हाला दाखवतो. पोचलोच आपण इथे प्रदर्शन हॉलवर. तर बघा हा हॉल आहे, त्यामधून दाखवतो तुम्हाला. पॉज करून वाचू शकता मित्रांनो तुम्ही, ही पूर्ण माहिती दिलेली आहे इथे. हे बघा असा पूर्ण प्रदर्शन हॉल आहे, इकडनं तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.